नमस्कार. सुनील माने बागेश्वरच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. पुण्याजवळ म्हणजे पिंपरी चिंचवडच्या उपनगरात रावेत इथे एका 15 वर्षीय मुलाचा ऑनलाईन गेम खेळताना त्यातलं चॅलेंज म्हणून त्याने वरनं उडी मारून आत्महत्या केली आणि तो यात खूप गंभीररित्या जखमी होऊन बहुधा जागच्या जागीच गेला. पावसाच्या दिवसात त्याची आई लहान मुलाला तिचं लहान मूल जे आजारी होतं त्याच्याकडे बघत असताना ह्यांनी बाहेर जाऊन अशा पद्धतीने कृत्य केलं. वडील परदेशात काम करतात, कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांनी परत येऊन त्याला सांभाळायचा प्रयत्न केला. तो नीट झाल्यानंतर परत ते गेले आणि अशा पद्धतीने मला वाटतं एक कुटुंब जवळपास उद्ध्वस्त झालं असं म्हटलं पाहिजे. ऑनलाईन गेम ह्या गोष्टी जसं आपण ड्रग्सचा मुलांवर, लहान मुलांवर, मोठ्या लोकांवर जो परिणाम होतो, आता त्याचं झिरपत झिरवत लहान मुलांपर्यंत गेलंय, त्याच पद्धतीने ऑनलाईन गेमही अतिशय भीषण स्वरूपाचं व्यसन लहान मुलांना आता लागलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉकडाऊनच्या आधी आपले सर्वच कुटुंब लहान मुलांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल देणं खूप टाळायचे, देऊ नयेत याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि त्यांनी त्यात गुंतू नये याच्यासाठी काम करायचे. पण लॉकडाऊनमध्ये सगळी शिक्षण व्यवस्था आयसोलेशनमध्ये गेल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिकवणं, कम्प्युटर आणि मोबाईल मुलांना देणं ही एक अति आवश्यक गोष्ट बनली. त्या 1.5 ते 2 वर्षात ही जी इलेक्ट्रॉनिकली परिस्थिती बदलली आहे, ऑनलाईनचा आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा जमाना हा ज्या पद्धतीने सुरू झाला आहे, तो मला असं वाटतं मुलांच्या भवितव्याच्या मुळावर उठलेला आहे. या प्रकारच्या गेम्स, या प्रकारच्या जुगारी पद्धतीच्या काही आता अधिकृतरित्या TV चॅनलवर येतात, ऑनलाईन म्हणजे तुमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर येतात, मोबाईलवर त्याच्या जाहिराती सतत येत राहतात. जे जे हिट आहे त्याच्यापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून त्याच्या जाहिराती होतात. देशातल्या लोकांसाठी, लहान मुलांसाठी जे आदर्श व्यक्ती म्हणून आपण पाहतो असे हिरो हिरोईन्स, सिनेमात काम करणारे असोत किंवा क्रिकेट यासारख्या खेळातले अतिशय टॉपचे खेळाडू असोत, हे सगळे जुगारींचे जे काही ॲप्स आहेत, ऑनलाईन गेमच्या काही गोष्टी आहेत, यांचं कोट्यवधी रुपये घेऊन प्रमोशन करतात. याचा भीषण परिणाम सर्वसामान्यांवर होतो, लहान मुलांवर होतो. गावागावातल्या लोकांनी जुगार खेळावं, ते कसं चांगलं पैसे कमवून देणारं साधन आहे अशा पद्धतीचे प्रमोशन होतात. यात अनेक पद्मभूषण, पद्मविभूषण आणि काही तर अति त्याच्यापेक्षा वरचे पुरस्कार मिळालेले लोकही याचं प्रमोशन करतात. सिव्हिल सोसायटी ज्याला आपण चांगला समाज म्हणतो, त्याच्यासाठी ही यात घातक अशी गोष्ट आहे. मुळात सरकार, याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था यांनी यात खूप बारकाईने काम केलं पाहिजे. जसं FDA नावाचं एक डिपार्टमेंट असतं, ते औषध समाजातल्या लोकांनी घ्यायचं की नाही घ्यायचं याचं नियंत्रण करतं. त्याच पातळीवर इलेक्ट्रॉनिकली आता जी काही मेंदूशी संबंधित या गोष्टी आहेत सगळ्या, हा मुलगा गेला, त्याच्या मेंदूवर परिणाम करणारा हा ब्ल्यू व्हेल नावाचा गेम जो रशियात तयार झाला, त्याच्या निर्मात्यालाही अटक करण्यात आली होती. अशा स्वरूपाच्या घातक गोष्टी तयार केल्या जातात. हे मार्केटचं एक वेगळ्या पद्धतीचं काम करायची पद्धत आहे. तिला आपण किती सजगपणे तोंड देतो, आपल्या वतीने काम करणारं सरकार आपल्यासाठी काळजी घेऊन ह्या गोष्टी बंद करतं का? सर्टिन नावाची केंद्र सरकारची प्रत्येक देशातली एक एजन्सी असते, ती क्विक रिस्पॉन्स टीम असते. आपल्यावर जे काही हल्ले होतात किंवा वाईट पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिकली म्हणजे वेबसाईटवर काही गोष्टी येतात, लहान मुलांच्या पोर्नोग्राफीसाठीच्या काही गोष्टींना मला त्यांनी कन्सल्ट केलं होतं, काही मदत करण्याचा सुप्रीम कोर्टासाठी मी प्रयत्न केला. या सर्टिनने भारतातल्या सगळ्या या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. जसं आपण चीनमधल्या काही ॲप्सवर जेव्हा बंदी घालतो भारत सरकार म्हणून, त्याची यादी करायचं काम हे घातक आहे नाही हे समजून घ्यायचं काम सर्टिनने करायचंय. त्याच पद्धतीने जर आपल्या मुलांची काळजी असेल,
लोकांनी किती जुगारी व्हावं, पैसे कुठे उडवावेत का नाही उडवावेत, हे जर समजून उमजून त्या दिशेने काम करायचं असेल तर सर्टिन सारख्या संस्था, केंद्र सरकार सारख्या संस्था, राज्यांच्या एजन्सीज यांनी फक्त एक मुलगा गेल्यानंतर आपण त्याचा तपास करायचा की याच्यासाठी प्रिकॉशनरी मेजर्स, आधीच काहीतरी प्रतिबंधात्मक काम करायचं, याची एक खबरदारी घेतली पाहिजे. आपल्याकडे एखाद्या गोष्टीला वाव देण्याचा एक डिपार्टमेंट असतं आणि त्याच शासनाच्या व्यवस्थेत त्या गोष्टीला वाव देण्याच्या ऐवजी बंद करण्यासाठी पण सिस्टीम उभी केलेली असते. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. आपल्याला एक काहीतरी ठरवायला लागेल की हे द्यायचं असेल वाव, ऑनलाईन गेमिंगला वाव द्यायचा असेल तर तो कसला पाहिजे, कितपर्यंत पाहिजे, आयुष्यावर बेतेल अशा स्वरूपाच्या गेम असल्या पाहिजेत का, लहान मुलांवर काय परिणाम होतात का, त्यांचा मेंदू या दृष्टिकोनातनं सतत काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला त्याला चॅलेंज दिलं जात आहे का आणि त्याच्यात तो बर्बाद होतोय का, हे पाहायचं काम समाज, शासन व्यवस्था, सगळ्या एजन्सीज यांचं आहे. तुमच्या आमच्यासारखे लोक या विषयांवर कंटिन्युअस सतत बोलत राहू, पण फक्त बोलून ह्या गोष्टींचं काम होत नाही, त्याला कृतीची जोड द्यावी लागेल. मला असं वाटतं गंभीर विषय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे विषय पोचले पाहिजेत. धन्यवाद.